समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या चोराडे गावच्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश सुरेश पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। चेअरमन नारायण पिसाळ यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या पदावरती योगेश सुरेश पिसाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी योगेश पिसाळ यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली आहे। यावेळी मावळते चेअरमन नारायण पिसाळ, व्हाईस चेअरमन यशवंत पिसाळ, सचिव संजय पिसाळ आणि सर्व संचालक उपस्थित होते। चेअरमन योगेश पिसाळ हे अतिशय अभ्यासू सुसंस्कृत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले। योगेश पिसाळ हे पुसेसावळी गटाचे नेते सुहास पिसाळ यांचे निकटवर्ती असल्याने सोसायटीला युवा चेअरमन मिळाला असल्याची चर्चा आहे। माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, जितेंद्र दादा पवार, सुरेश बापू पाटील, संतोष गारगे, सुहास पिसाळ, कृष्णत पिसाळ, सुधाकर कुंभार, बापूशेठ पिसाळ, दादासाहेब दगडे, रयत क्रांती संघटनेचे खटाव तालुका अध्यक्ष नितीन कुलकर्णी, नवनाथ पिसाळ, पैलवान युवराज पिसाळ आणि चोराडे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन कुलकर्णी, चोराडे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।